महाराष्ट्रातील प्रत्येक मुलींना ही माहिती असणे खूप गरजेचे आहे। जर एखादा मुलगा तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट फोटोवरून जर ब्लॅकमेल करत आहे तर तुम्हाला न घाबरता गुगलवर सर्च करायचं आहे cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पहिलाच पर्याय दिसेल वुमन अनामस। ह्याच्यावर जाऊन तुम्हाला त्या व्यक्तीविषयी कंप्लेंट टाकायची आहे। पण खूप महिलांना ही भीती असते, कंप्लेंट केल्याच्या नंतर तिचे नाव तर तिथे येणार नाही। पण घाबरायचं काम नाही, तुमचं नाव कुठल्या पण प्रकारे तिथे येणार नाही, या तुमची ID पण लागणार नाही। पण ही माहिती असणे तुम्हाला खूप गरजेचं आहे। संबंधित व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल करत आहात त्याच्याविषयी तुमच्याकडे 2 पेक्षा जास्त पुरावे असणे खूप गरजेचे असते। पुराव्यासाठी संबंधित व्यक्तीची स्क्रीनशॉट, फोटो, व्हिडिओ या कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ठेवू शकता। ह्याची सायबर क्राईम तपासणी करून संबंधित व्यक्तीवर BNAची कलम 351 आणि BNAची कलम 356 नुसार गुन्हा दाखल करतो आणि त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना आणि मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवून ठेवा। फ्युचरमध्ये कधीतरी त्यांना हे कामा येऊ शकते आणि हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह पण करून ठेवा। होऊ शकते तुम्हाला समोर चालून फायदा होऊ शकते। जय हिंद।